मैं सृष्टि आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। खेती पूरी तरह से प्रकृति पर निर्भर करती है। हर साल प्रकृति की बेरुखी से फसलों का नुकसान तय है। उसके बाद फसल निरीक्षण, पंचनामा, किसानों से मुलाकात होती है, लेकिन कोई मदद नहीं, कोई समाधान नहीं। फसल ऋण से पहले किसान कृषि कार्य के लिए साहूकारों से ऋण लेकर और कार्य करता था। किसान दूसरों के लिए सब कुछ करता है, लेकिन उसके अपने सवालों पर ध्यान देने वाला अभी तक कोई पैदा नहीं हुआ है। इस प्रकार की बात कहते हुए एक किसान ने बोला, बताओ खेती कैसे करें। इस प्रकार का सवाल उसने सीधे विरोधी पक्ष नेता अजित पवार के सामने व्यक्त किया। अहो, ज्यावेळेस हे आता 0% व्याजाचं मागे आपण आणलं, त्याच्या आधी तुम्ही पैसे जे उचलायचा सावकाराकडनं उचलायचा का कशातनं उचलायचा? सावकाराकडून उचलायचे, पुन्हा सावकाराकडून घ्यायचे, नंतर बाकी बचत गट होते त्यांच्याकडून घ्यायचे। त्याला व्याज काय लावायचे? व्याज आता 2 रुपये 3 रुपये द्यायचे, 3 रुपये व्याज म्हणजे शेकड्यावर 100 3 रुपये महिन्याला? हो सर। अरे बाप झालं। आणि समजा सावकाराकडून आपण धान घेतलं तर खंडीचे 1.5 खंडी देत होतो, एका खंडीचे 1.5 खंडी म्हणजे 2 पोत्याचे 3 पोते वर्षाचे। अशा गोष्टी होत्या सर। आता आहे तर साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आमच्याकडे लक्ष देणारे खरोखरच कोणी जलमला नाही आहे अजूनही शेतकऱ्याकडे। शेतकऱ्याची व्यथा काय पाहायला गेला तर एवढा डोळ्यातून अश्रू पडते, कपूचे मत करता करताच मरणी आहे। आता एवढा करूनही पूर्ण बुडला सर। नागरटी वकरटी झाली, 2 वेळा वाहनी झाली, चिखल झाला, साऱ्या गोष्टीहून आज 25,000 एकरामध्ये 25,000 पूर्ण डुबला आहे शेतकरी। 5 एकर राहिला तर 1.25 लाखाने गेला, तिथून तर आंबाडीचा भुरपा होणार नाही आता, अशी परिस्थिती आहे सर। कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने राज्य में रुके हुए मंत्रिमंडल विस्तार को लेकर शिंदे और फडणवीस सरकार पर निशाना साधा है। राज्य में अभी की स्थिति में 2 लोगों का अपंग मंत्रिमंडल है, ऐसा नाना पटोले ने कहा। साथ ही मंत्रिमंडल का विस्तार न होने से राज्य को भी काफी नुकसान हुआ है। उन्होंने यह भी पूछा कि महामहिम राज्यपाल इस पर चुप क्यों हैं। खरं तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजीचं भाजपचं जे सरकार आलं, यांनी लोकशाहीची थट्टा करणं एवढंच त्यांचा मूड आहे आणि त्या पद्धतीने ते वागतात आहेत। बहुमतातलं सरकार, या पक्षातले आमदार त्याचे पाळा त्याला तोडा, त्याला दबावामध्ये आणा केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर आणि ब्लॅकमेलिंग करा आणि त्याच्या आधारावर सरकार पाडा आणि सरकार निर्माण करा। ही जी काही पाडा आणि सरकार बनवा ही जी काही मोहीम केंद्रातल्या भाजपच्या सरकारने, नरेंद्र मोदीच्या सरकारने जी चालवली आहे, त्याचा परिणाम महाराष्ट्रातली जनता भोगते आहे। आज 2 लोकांचं मंत्रिमंडळ, अपंग मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 महिन्यापासून काम करते आहे। ते कुठलंही संविधानिक नाही, कुठलंही कायदेशीर नाही। त्याला मी परवा पण सांगितलं की आर्टिकल 164(1) क प्रमाणे या लोकांना निर्णय घेता येत नाही। कमीत कमी 12 नाही तर 24 मंत्री याच्यामध्ये असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाला, कॅबिनेटला ते निर्णय घेण्याचे अधिकार आहे। पण झपाट्यानं ज्या पद्धतीनं हे निर्णय घ्यायला लागलेले आहेत, कुठं ना कुठं डाळीमध्ये काळा आहे आणि म्हणून या पद्धतीनं आणि माननीय राज्यपाल महोदय त्यांचा तर ते महामहिमच आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलता येत नाही। पण ते आता का चूप बसलेले आहेत, का दिल्ली वारी करतात? आता ते मुंबईत नाही आहे। जेव्हाचं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं तेव्हाचं ते दिल्लीमध्ये मुक्कामी आहे। त्याच्यामुळे त्यांचंही लक्ष इथं नाही आणि अशा पद्धतीचं हे बेकायदेशीर आणि राज्यामध्ये लोक पूरपरिस्थितीमध्ये त्यांची जी काही 10 लाख हेक्टरवरची जी जमीन शेती पिकं नाहीशी झाली आणि शेतकरी हंबारडा फोडतो आहे आणि प्रशासनही ठप्प बसलेलं आहे आणि म्हणून ही या पद्धतीचं हँडिकॅप्ड व्यवस्था निर्माण करण्याचं जे पाप कोणी केलं असेल ते केंद्रातल्या भाजपच्या सरकारने आणि जे महाराष्ट्राच्या जनतेशी एक प्रकारचा धोका केलेला आहे, असं स्पष्ट मत आमचं यामध्ये आहे। अमरावती जिले में हो रही लगातार बारिश और अतिवृष्टि के कारण करीब 1.5 लाख हेक्टेयर का नुकसान हुआ है, जिससे किसानों का खरीफ सीजन
पूरी तरह से बर्बाद हो गया है और किसान पूरी तरह से बर्बादी की कगार पर आ गया है। इसलिए किसानों को तत्काल आर्थिक सहायता की घोषणा की जाए और अमरावती जिले को गीला सूखा घोषित किया जाए। ऐसी मांग अमरावती की पूर्व पालक मंत्री और कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर से किया। आश्चर्य आहे की 1 महिन्याच्या वर होऊन गेलेला आहे, शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालेलं आहे, यांच्यामध्ये अजून डेअरिंग नाही आहे स्वतःचे मंत्री नेमायची। पालकमंत्री नेमले पाहिजे, ते प्रत्येक आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये गेले पाहिजे। परिस्थिती फार खराब आहे। समाजकारणासाठी राजकारण असतं, राजकारणासाठी आणि पॉवर हंग्रीसाठी त्या ठिकाणी राजकारण नसतं, समाजकारणासाठी राजकारण केलं पाहिजे। आज अख्खा महाराष्ट्र बेवारस पडलेला आहे, कोणचं खातं कोणापाशी आहे हे माहिती नाहीये। मुख्यमंत्री त्या ठिकाणी वेगळ्या कारणासाठी दिल्लीत फेऱ्या मारतात, रोज दिल्ली जात आहेत, त्यांना काय परमिशन मिळत नाही की त्यालाही थकवतायत बिचारांना, हे आम्हाला काही कळत नाहीये। पण या ठिकाणी महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आम्हाला चालणार नाही। त्याच्याही पलीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळाची मागणी आम्ही सगळेजण केलेली आहे। इथं कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे आणि सरसकट ओला दुष्काळ घोषित झाला पाहिजे। मागच्या 15 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि 4 पूर इथे येऊन गेलेले आहेत, कोण बघायला तयार नाहीये। तुरी सडलेल्या आहेत, सोयाबीनला तिथे पाणी नाही, कपाशीचं तिथे नुकसान जाण्यात म्हणजे इतकं नुकसान झालेलं आहे की 3-3 वर्ष तिथला पेरा आम्हाला करता येणार नाहीये। आज या बेवारस जिल्ह्याला कोणीतरी तर जबाबदारी घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणून आम्ही शिंदे आणि फडणवीस सरकारचाही निषेध या ठिकाणी। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है। तो देखते हैं नॉलेज ट्रेड एफेक्ट से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए। नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों नॉलेज ट्रेड एफेक्ट से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो, लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो, और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। छगन भुजबल ये नासिक आए थे। आज उन्होंने भुजबल फार्म में प्रेस कॉन्फ्रेंस कर सुप्रीम कोर्ट के फैसले पर आश्चर्य व्यक्त किया। राज्य में ओबीसी आरक्षण के संबंध में न्यायालय द्वारा दिए गए फैसले के बाद भुजबल ने कहा कि न्यायालय ने इससे पहले स्थानीय स्वराज्य संस्था को ओबीसी आरक्षण की घोषणा की थी, लेकिन उस समय कहा गया था कि जिन नगरपालिकाओं और नगर पंचायतों में फॉर्म भरने की प्रक्रिया शुरू नहीं हुई थी, उस जगह चुनाव ओबीसी आरक्षण के साथ होना चाहिए। आता जे सत्तेत आहेत शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मला असं वाटतं त्यांनी अधिक गांभीर्याने याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे। त्यांच्या अडचणी खूप आहेत। मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून तर राज्यामध्ये आलेला पाऊस, पाणी, पूर, या सगळ्या अडचणी असतील, पण राज्यातल्या 54% लोकांची ही अडचण आहे। त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो आहे। आणि आज अचानक एखादा बॉम्ब पडावा डोक्यावर, अशाच रीतीचा जो आहे निकाल खानोलकर साहेबांनी दिला। ते मला असं कळलं की ते उद्या ते रिटायर्ड होत आहेत। आम्ही सुद्धा शासन काय करतं त्याच्याकडे पाहतो आहोत। महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आम्ही सुद्धा रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाण्याची तयारी करतो आहोत। पण पुन्हा मला एकदा सांगायचं आहे की राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे। मागे सुद्धा म्हटलं होतं की भारत सरकारनं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। आणि मध्य प्रदेश, बरं आम्ही मागितलं काय होतं, तो मध्य प्रदेशला निकाल मिळाला, तोच निकाल आम्हाला द्या, त्याप्रमाणे आम्ही केलेला। आणि मग आज परत अशा प्रकारचा जो निकाल येतो आहे तो निश्चितपणे धक्कादायक आहे। आणि म्हणून म्हटलं की भारत सरकारनं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। कारण अजून देशातले अनेक राज्य आहेत, सगळीच राज्ये 2 सोडल्यास प्रत्येकाच्या पुढे हे प्रश्न परत परत उभे राहणार आहे। तर त्यासाठी जे आहे दिल्ली स्तरावर, संसदेच्या स्तरावर ताबडतोब काहीतरी निर्णय घेऊन सर्व राज्यांना आणि विशेषतः देशातल्या 54% ओबीसींना त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी पावलं उचलायला पाहिजेत, असे मी प्रधानमंत्री मोदी साहेबांना सुद्धा विनंती करतो। पैंतीस रिपब्लिकन पार्टी की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ नामांतर परिवर्तन दिन के अवसर पर भव्य मंथन मेला और व्याख्यान का आयोजन तापड़िया नाट्य मंदिर में किया गया था। कार्यक्रम का उद्घाटन विधायक नीलेश लंके, यूजी झाल्टे इंजीनियर मिलिंद पाटिल, डॉक्टर प्रतिभा अहिरे और सूर्यकांत गंगाधर गाड़े द्वारा किया गया। इस अवसर पर विधायक अमोल मिटकरी द्वारा व्याख्यान भी किया गया। लक्षात ठेवा, असे अनेक आले अनेक गेले, परंतु गाडे साहेब लावाजाम्यासहित नांदेडला गेले आणि त्यांच्या भाषणाने सगळं संपलं। म्हणून हा नामांतर लढा हा सामाजिक समतेचा मापदंड आहे, हे विसरू नका। आज तुम्हाला मिटकरी साहेबांनी आणि लंके साहेबांनी, आमच्या अरू सरांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, पण त्यावरच गाडे साहेब थांबले नाहीत। ते म्हणाले की विद्यापीठाच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा हवा आहे, तो आजपर्यंत बसवला गेला नाही। गाडे साहेबांनी लावाजम्यासहित त्याची पूजा करणारी मीच होती नीलगाव आणि माझा सगळा समाज। तेव्हा तो पुतळा तिथे बसवला, नंतर मग मनपाला जाग आली आणि तिथे आज तुम्हाला मोठा पुतळा
दिसतो आहे. त्याच्यानंतर गाडे साहेबांनी तिथे मानासन्मानानं तो पुतळा काढून तिथे शहीदांचं स्मारक उभं केलेलं आहे. आजही ते तुम्हाला प्रेरणादायी आहे. आणि त्यावर जे जे नामांतरासाठी लढले, जे जे शहीद झाले, त्याची नावं तिथे कोरून ठेवलेली आहे. माझ्या मुलांना, माझ्या सगळ्या जवळच्या मंडळींना आज विद्यापीठासमोर ते तुम्हाला खरोखरी तुम्हाला प्रेरणादायी आहे. त्याला नामांतर ठरवायचा, या दिवसाला महत्व आहे. कारण या दिवसाने आपले सर्वांचे, आपल्यासारखे सर्व कार्यकर्ते, तळागाळातील कार्यकर्त्याला घडवण्याचं काम केलेलं आहे. कारण नामांतराची पहिली मागणी जी खऱ्या अर्थाने केली असेल ते म्हणजे आपले सर्वांचे नेते, पॅन्थरचे नेते गंगाधरजी गाडे यांनी 7 जुलै 1977 रोजी या ठिकाणी नामांतराची मागणी केली. 17 वर्ष लढा दिला. 17 वर्ष लढा दिला. अनेक वेळा आंदोलन केले, ठराव केले, मागण्या केल्या, मुंबईची वारी केली, संघर्ष केला आणि 17 वर्षाने खऱ्या अर्थाने आपल्या या मराठवाडा विद्यापीठाला नामांतरण होण्याचा योग आदरणीय त्या काळचे मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून 14 जानेवारी 1994 रोजी या ठिकाणी आलेले. म्हणजे त्याचं खरंच श्रेय राजा. आता जे मोदी म्हणतील तेच भागवत कराड साहेबांना ऐकावं लागते ना. तसंच आहे ना, राजा म्हणतात तसंच, यथा राजा तथा प्रजा. कराड साहेब जरी अर्थमंत्री असतील पण मोदीजी सांगतील तेच होईल ना. तसं नाही होणार. कोणी असो, मग स्मृतिताई इराणी असो, आणखी कोणी असो, तसं होणार नाही. मग ते खाली उतरले. 9 कॅबिनेट, त्यांना माहित नाही काय आहे. तर त्यांनी सांगितलं, गंगाराम तो 9 चहा माझ्या मंत्र्यांना दे. गंगाराम तो अगोदर, राजा यांना, अरे ते केले का, माझा आदेश आहे. आदेशाचं पालन करावंच लागत होतं. आता या 9 जणांच्या हातावर आला चहा, कब्बशी. महाराज म्हणतात, चहा घ्या रे. त्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण लागलं होतं देशात. सगळ्यांची तोंड अशी काळवंडली. आता पण राजाचा आदेश आहे, घ्यावं तर लागते. सर्वांनी घेतला. तो गळ्यापर्यंत चहा उतरला की नाही माहित नाही. कसा तरी पिलेत. तोंड कडू बिडू करून महाराजांनी पाहिलं. महाराज विचारलं, काय अभ्यंकर, कसा आहे माझ्या गंगारामच्या हातचा चहा. आता काय म्हणतील ते, खराब आहे. ते म्हणाले, महाराज अहो अमृताची चव आहे बघा गंगारामच्या हातच्या चहाला. मग पुढचं उत्तर फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात, बघितला का गंगाराम उगा घाबरला. माझ्या 9ही मंत्र्यांना तुझा चहा आवडला. उद्यापासून सकाळ संध्याकाळ हे मंत्री रोज तुझ्या हॉटेलला चहा घ्यायला येतील. यांची दप्तरात नोंद करायची. यातला कुणी घ्यायला आला नाही तर त्याचं नाव आपल्या दरबारात पाठवायचं. यांना कॅबिनेट पदावरून हटवण्यात येईल. 1916 या देशात राजर्षी शाहू राजांनी पहिलं हॉटेल लावून दिलं चहाचं, ते गंगाराम कांबळेला. 1975 तर हॉटेलच नव्हतं हो गुजरातला. 1916चं पहिलं हॉटेल त्या सामाजिक क्रांतीचे मूल्य जोपासलं. जिले के सबसे बड़े शहर अचलपुर परतवाड़ा शहर में पानी की आपूर्ति करने वाली पाइपलाइन बह गई। ऐसे में स्थिति पानी के लिए अस्त व्यस्त हो गई। इसलिए इस समस्या का तोड़ निकाल शहर के युवाओं ने विभिन्न पार्टी संगठनों के माध्यम से घर घर जाकर पानी बांटना शुरू किया, जिससे कई लोगों की मजूरी गिरने से बच गई और युवाओं के इस काम का हर जगह सराहना भी की गई। नमस्कार, मी श्याम मांडेकर. अचलपूर परतवाड्यातील पाणी पुरवठा पाईपलाईन आठवडाभरापूर्वी फुटल्यामुळं लोकांना जो पाण्यासाठी दारोदार भटका लागत आहे, नागरिकांना जो त्रास होत आहे पाण्याचा, यासाठी नगर परिषद नियोजन शून्यपणामुळं पाण्याची टंचाई जे लोकांना शून्यपणामुळं जे लोकांना त्रास होत आहे, यासाठी आम्ही दारोदार लोकांना घरोघर पाणी पुरवठा सेवा करत आहे. यासाठी अभयजी मातने भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे व आमची टीम काम करत आहे. यासाठी विक्की भाऊ सोनपोर्ते, विवेक सोनपोर्ते नगरसेवक यांची मिसेस सौ दुर्गा विवेक सोनपोर्ते हे आम्हाला 8 दिवसापासून हेल्प करत आहे. आम्ही पाणी पुरवठा लोकांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा करीत आहे. ही पाईपलाईन लवकर तात्काळ ते पाईपलाईन दुरुस्त करण्यात यावी ही विनंती करतो. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.